नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. गेल्या काही महिन्यांमध्ये मालदीव आणि भारत यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला होता, पण मात्र आता हळूहळू चित्र वेगळं दिसतंय. मालदीवच्या एका वरिष्ठ मंत्र्याने पहिल्याच चीन दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझू यांच्या नुकत्याच झालेल्या नवी दिल्ली भेटीवर भाष्य केलंय. महत्त्वाची बाब म्हणजे देशाच्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी भारतासोबतच्या संबंधांचा उल्लेख त्यांनी या भाषणात केलाय. अमेरिकेतील सान होजे इथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाला जगभरातील मराठी बांधव एकत्रित येणार आहेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील कुटुंबासह अमेरिकेत पोहोचले. त्या ठिकाणी ठाकरे कुटुंबाचं मराठमोळं स्वागत करण्यात आलंय. संमेलनाचे मुख्य संयोजक प्रकाश भालेराव आणि सुजाता भालेराव यांनी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांचं औक्षण करत मराठमोळं स्वागत केलंय. विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज बुधवारी चार्टर विमानातून मायदेशी ऑस्ट्रेलियात दाखल झालेत. न्यायालयीन सुनावणी दरम्यान घातलेला सूट आणि टाय परिधान केलेल्या असांज यांनी विमानातून बाहेर येताच कॅनबेरा विमानतळावर उपस्थित समर्थकांना अभिवादन केलंय. भारतासोबत असलेल्या वादामुळे नेहमीच चर्चेत राहणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांच्यावर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याच सरकारमधील एका महिला मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला मंत्र्याचं नाव फातिमा शमनाज अली सलीम असं आहे. तुरुंगात तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आपण चर्चा करू, असा सामोपचाराचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काल राजकीय प्रतिस्पर्धी इम्रान खान यांच्यासाठी दिलाय. इम्रान खान गेल्या ऑगस्ट पासून तुरुंगातच आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ही माहिती दिली. उत्तर कोरियाने मंगळवारी संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे देशात अलर्ट जारी करण्यात आलाय. केनियात नवीन करवाढीच्या विधेयकाविरोधात झालेल्या देशव्यापी हिंसक निदर्शनादरम्यान मोठी जीवितहानी झाली आहे. येथील हिंसक निदर्शनांदरम्यान 23 आंदोलकांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले आणि बरेच जण जखमी झाले असल्याची पुष्टी नैरोबीमधील वैद्यकीय पथकाने केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकन नौदलाचं मंटारे सॅटेलाइट फोटोमुळे कॅलिफोर्नियाच्या पोर्ट युनेमे नौदल तळावर दिसलं होतं. सोशल मीडियावर मंटारेचा फोटो व्हायरल होताच ते गायब झालं. त्या ठिकाणी अन्य नौका दिसून आल्या. अमेरिकन नौदल काहीतरी मोठं करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने ज्याप्रमाणे प्रीडेटर ड्रोन विकसित केलेत, तसंच त्यांनी मंटारे नावाचा अंडर वॉटर ड्रोन विकसित केलाय. त्यामुळे जगातील बहुतांश देश टेन्शनमध्ये आलेत. पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने गोळा करण्यासाठी चीनने पाठवलेले चंग-E6 हे चांद्रयान पृथ्वीवर सुखरूप परतलंय. चीनच्या अवकाश संशोधनातील ही महत्त्वाची मोहीम यशस्वी झाली आहे. चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातींचे नमुने पृथ्वीवर आणणारा चीन हा जगातील पहिला देश ठरलाय. तसेच मानवाने सुरू केलेल्या चंद्राच्या संशोधनातील हा पहिलाच प्रयत्न होता. अमेरिकेत वाढत्या उष्माने लोक हैराण झालेत. येथे तापमान एवढं वाढलंय की यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा मेणाचा 6 फूट उंच उभा पुतळा वितळलाय. वॉशिंग्टन DC मधील तापमानाचा पारा आता तिपटीने वाढलाय. कोरोना साथीच्या कटू आठवणीतून जग सावरलं असतानाच जपानमध्ये मांस खाणाऱ्या जीवाणूंच्या बातम्यांमुळे पुन्हा भीती निर्माण होतीये. स्पेक्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम असं या जीवाणूमुळे होणाऱ्या आजाराचं नाव असून जपानमध्ये या आजाराचे 977 रुग्ण आढळलेत. नेपाळमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक जण जखमी झालेत. हिमालयापर्यंत रांगात वसलेल्या या देशात सध्या सुरू असलेल्या मुसळधार मान्सूनमुळे मृत्यूचं प्रमाण कमालीचं वाढलं असून गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झालाय. कलगी 2898 ॲडच्या रिलीजला 24 तास देखील उलटले नाहीत आणि सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याचं समजतंय. हा सिनेमा तमिळ रॉकर्स, MP4 मूव्हीज, वेगा मूव्हीज आणि फिल्मीझीलासह अनेक साईटवर फुल HD प्रिंटमध्ये मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालाय. लीक झाल्यामुळे सिनेमाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्मात्यांना कोट्यावधींचं नुकसान होऊ शकतं असं बोललं जात आहे.
क्रिकेटमध्ये आतापर्यंत काही मोजक्या खेळाडूंनी 6 चेंडूत 6 षटकार मारत 36 धावा काढल्याचं अनेकांनी पाहिलंय. पण नुकताच क्रिकेटमध्ये एक इतिहास घडलाय. इंग्लंडमध्ये चालू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्यात एका षटकात तब्बल 43 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. हा गोलंदाज म्हणजेच इंग्लंडचा अष्टपैलू ऑली रॉबिन्सन. 59व्या षटकात ऑली रॉबिन्सनला किंबरने 43 धावा ठोकल्या आणि त्यामुळे ऑली रॉबिन्सनच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेलाय. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.